नमस्कार. आजची सर्वात महत्त्वाची बातमी पुण्यातून, जिथे शहराला ग्रासलेल्या वाहतूक कोंडीवर सरकारने एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. पाहूया पुणे मास्टर प्लॅन, तब्बल 56 बोगदे. ही योजना वाहतुकीची कोंडी खरंच सोडवेल का? पुणे तिथे काय उणे, ही म्हण एकेकाळी पुणे शहराच्या समृद्धीचं आणि अभिमानाचं प्रतीक होती. पण आज हेच वाक्य एका मोठ्या समस्येकडे लक्ष वेधत आहे. आणि ती समस्या आहे वाहतूक कोंडी. एका जागतिक अहवालानुसार जगातल्या सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पुण्याने 4था क्रमांक मिळवला आहे. ही आकडेवारी शहराच्या पायाभूत सुविधांवर किती मोठा ताण आहे हेच स्पष्ट करते. पुण्याची वाहतूक समस्या आता नियंत्रणाबाहेर गेली आहे. शहराची जेवढी क्षमता आहे त्याच्या जवळपास 2.5 पट अधिक वाहनं सध्या रस्त्यांवर आहेत. मग ते मुख्य रस्ते असोत, अंतर्गत गल्ल्या असोत किंवा शहराला जोडणारे महामार्ग, सर्वत्र एकच चित्र दिसतं. वाहनांच्या लांबच लांब रांगा. आणि या रोजच्या त्रासाला पुणेकर आता अक्षरशः वैतागले आहेत. पण आता या अत्यंत गंभीर समस्येवर एक कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. शासनानं यावर एक मोठी घोषणा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्याच शब्दात पुण्यासाठी एक महत्त्वाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. हा प्लॅन शहराच्या वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलण्याची क्षमता ठेवतो. ही योजना इतकी भव्य आणि वेगळी आहे की येत्या काळात पुणे शहराची ओळख सांस्कृतिक राजधानी किंवा विद्येचं माहेरघर यासोबतच बोगद्यांचं शहर म्हणूनही होऊ शकते. याचं कारण आहे या मास्टर प्लॅनचा केंद्रबिंदू, तो म्हणजे शहरात 1-2 नव्हे तर तब्बल 56 भूमिगत बोगदे उभारले जाणार आहेत. होय, तब्बल 56 भूमिगत बोगदे. हा काही 1-2 सुट्ट्या बोगद्यांचा प्रकल्प नाही, तर हे एक संपूर्ण भूमिगत ट्रान्सपोर्ट नेटवर्क आहे. शहराची 2 टोकं म्हणजे येरवडा ते कात्रज यांना जोडणारं हे तब्बल 54 किलोमीटर लांबीचं एक प्रचंड मोठं जाळं असणार आहे. या भूमिगत नेटवर्कमुळे सिंहगड रोड, कोथरूड, औंध, पाषाण, संगमवाडी आणि खडकी यांसारखे शहरातले अत्यंत वर्दळीचे भाग थेट एकमेकांना जोडले जाणार आहेत. या योजनेचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. जमिनीवरचे रस्ते मोकळा श्वास घेतील, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, शहराबाहेरील रिंग रोडला थेट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होईल. पण इतक्या मोठ्या नव्या योजनेची गरज का भासली? यावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी भूतकाळातील काही चुकांची कबुली दिली. ते म्हणाले, आधीचे काही उड्डाणपूल हे नियोजनाशिवाय बांधले गेले. हडपसरसारख्या ठिकाणी तर कुठलं वाहन कुठे जाईल हेच कळत नाही. आणि म्हणूनच या नियोजनशून्य उड्डाणपुलांच्या जुन्या रणनीतीला आता पूर्णविराम दिला जातोय. त्याऐवजी नवी रणनीती ही एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि भूमिगत बोगदे यांच्या एकात्मिक आराखड्यावर आधारलेली आहे. ही योजना केवळ भव्य नाही तर प्रचंड खर्चिक देखील आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी जो अंदाजित खर्च अपेक्षित आहे तो आकडा आहे तब्बल 32,000 कोटी रुपये. ही एक प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक असणार आहे. या प्रचंड गुंतवणुकीत काय काय समाविष्ट आहे? तर यामध्ये 56 भूमिगत बोगदे, 23 नवीन उड्डाणपूल आणि शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 32 प्रमुख रस्त्यांचं रुंदीकरण आणि विकास यांचा समावेश आहे. या योजनेतून भविष्यातील वाहतुकीचं एक त्रिमितीय चित्र समोर येत आहे. म्हणजे जमिनीच्या खाली बोगद्यांमधून वेगवान वाहतूक, जमिनीवर सामान्य वाहतूक आणि रस्त्यांच्यावर एलिव्हेटेड मार्गांवरून मेट्रो किंवा फास्ट कॉरिडॉर. वाहतूक कोंडी कमी होण्यापलीकडेही या योजनेचे अनेक फायदे आहेत. प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अपघातांचं प्रमाण घटेल, प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि पुण्याच्या स्मार्ट सिटी विजनला यातून एक मोठी बळकटी मिळेल. मात्र प्रत्येक मोठ्या योजनेप्रमाणे यावरही काही मतभेद समोर आले आहेत. एकीकडे सरकारचा दावा आहे की या योजनेमुळे वाहतूक अतिशय सुलभ होईल, तर दुसरीकडे पुणे महापालिकेतील काही तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे की प्रस्तावित येरवडा कात्रज मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने फारसा उपयोगी ठरणार नाही. हे मतभेद दूर करण्यासाठी आणि या योजनेची व्यवहार्यता अधिक अचूकपणे तपासण्यासाठी सरकार आता एका आंतरराष्ट्रीय सल्लागाराची नेमणूक करण्याचा विचार करत आहे. जर सर्व आव्हानं पार करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी झाला तर पुणे शहर केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एका आधुनिक आणि सुनियोजित वाहतूक व्यवस्थेचं मॉडेल म्हणून उदयास येईल. पण अखेरीस सर्वात मोठा प्रश्न हाच उरतो की कागदावर इतकी प्रभावी दिसणारी ही योजना प्रत्यक्षात यशस्वी होईल का? आणि खरंच 56 बोगदे पुण्याची ही कोंडी फोडू शकतील का? यावर विचार होणं अत्यंत आवश्यक आहे.